गाववाले आहेत, माझेच गाववाले आहेत आणि वालावलकर या आडनावातच मोठी ताकद आहे. 18 देशांमध्ये फिरलेली दी ग्रेट रॉयल सर्कस ही सुद्धा आमच्या वालावल गावची. कोकण रेल्वेचे आद्य संस्थापक वालावलकर हे सुद्धा आमच्या वालावल गावचे आणि अनेक चित्रपटांमध्ये ज्यांचं संगीत सध्या गाजतंय ते विजय गवंडे हे सुद्धा वालावल गावचे. त्याच वालावलच्या लक्ष्मीनारायणाचा आशीर्वाद घेऊन मधु 11 या संघाचे संघमालक आदरणीय मधु वालावलकर हे व्यासपीठावर उपस्थित आहेत. मधुजी आपलं मनपूर्वक स्वागत करून कमेंट्री बॉक्स मध्ये जो आवाज ऐकण्यासाठी आपण आतुर आहोत, ऐकूया आवाज समीर पांढरे. रोहित खरातनं एक अप्रतिम अशी अर्धशतकी खेळी साकारली आणि त्या अर्धशतकी अशा खेळीला या ठिकाणी पारितोषिकांच्या स्वरूपात गौरवलं जात आहे. विशाल 11 यांच्यातर्फे या ठिकाणी अतिशय अप्रतिम अशी खेळी करत आपल्या संघाला विजयी रथावर ज्या खेळाडूनं आरूढ करून दिलं तो रोहित खरात याला 500 रुपयाच्या पारितोषिकानं गौरवलं जात आहे. रोहित खरात, आमचा आवाज जर आपल्यापर्यंत पोहोचत असेल आपण यायचं आहे व आपला बहुमान आपण स्वीकारायचा आहे. वेदांत 11 क्रिकेट संघ आपले फलंदाज आपण मैदानावर पाठवायचे आहेत. वेदांत 11 पंचांकडनं अधिसूचना येते. महादेव 11 क्रिकेट संघानं नाणेफेकीचा कौल जिंकलाय, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. क्षेत्ररक्षण करण्यासाठी त्यांचे खंदेवीर हे मैदानावर पोहोचलेत. प्रतीक्षा आहे ती फलंदाजांची. कृपया वेदांत 11 आपले दोन्ही सलामीवीर आपण लवकरात लवकर मैदानावर पाठवायचे आहेत. नमस्कार. ऑक्सिजन मास्टर्स क्रिकेट क्लब आयोजित फ्रेंड्स मेमोरियल ट्रॉफी 2025 श्रीदेव गजाननाला वंदन करत विद्येची देवी श्री आई सरस्वती माता, इष्टदेवता, स्थानदेवता, येथील सर्व क्रिकेट रसिक, खेळाडू, व्यासपीठावरील मान्यवर या सर्वांना मानाचा मुजरा करत जातोय ऑक्सिजन मास्टर्स क्रिकेट क्लब आयोजित फ्रेंड्स मेमोरियल ट्रॉफी 2025 8वा पर्व. 8व्या पर्वातील एकंदरीत हा दुसरा दिवस व दुसऱ्या दिवसातील तिसरा महत्वपूर्ण सामना 2 प्राथमिक फेरीतील विजेत्या संघांमध्ये होताना दिसतोय. तो म्हणजे महादेव 11 विरुद्ध वेदांत 11 या दोन संघादरम्यान. पहिल्या सामन्यात महादेव 11 क्रिकेट संघ विजयश्री संपादन करणारा संघ, त्यानंतर विजयश्री संपादन केली ती वेदांत 11 क्रिकेट संघानं आणि त्यानंतर मात्र पुढील फेरीत प्रवेश होण्यासाठी 2 विजेत्या संघांची चकमक आपण या मैदानावर अनुभवतोय. फलंदाज आपल्यास वारंवार आम्ही विनंती करतोय, कृपया आपण मैदानाच्या दिशेनं मार्गक्रमण करायचं आहे. तसेच दोन्ही संघाच्या कर्णधारांना सूचना आपला अतिरिक्त खेळाडू म्हणजे 12th मॅन आपण समालोचन कक्षामध्ये पाठवायचा आहे. वेदांत 11 क्रिकेट संघ कर्णधार आपला 12th मॅन म्हणजे 12वा खेळाडू आपण समालोचन कक्षामध्ये पाठवायचा आहे. आजचा दिवस म्हणजे क्रिकेट रसिकांना एक महामेजवानी. समालोचन कक्षामध्ये जुन्नर भूषण, संपूर्ण महाराष्ट्र ज्यांनी पादाक्रांत केलाय, आपल्या सुमधुर आवाजाच्या जोरावर क्रिकेट रसिकांवर ज्यांनी मोहिनी घातली आहे ते आदरणीय चंदू शेटे सर. त्यांच्या सोबतीला मालवणीचा बुलंद आवाज आमचे मित्र बादल चौधरी आणि मी समीर पांढरे. आम्ही तिघेही निश्चितपणे क्रिकेट रसिकांचं मनोरंजन करू व क्रिकेट रसिकांना एक निखळ अशी मेजवानी आज या स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी मिळेल असा कयास वर्तवला जातोय. जे आवाहन केलं होतं त्या आवाहनाला अनुसरून या ठिकाणी सलामीचे फलंदाज मैदानावर धीम्या पावलानं जाताना दिसत आहेत. सलामीची बिनीची जोडी मैदानावर
ती म्हणजे राज आणि रोहित खरात. ज्या रोहित खरातनं यापूर्वीच्या सामन्यामध्ये एक अद्वितीय अशी फलंदाजी करत आपल्या संघाला दिलखेचक विजय मिळवून देत पुढील फेरीमध्ये प्रवेश करू देण्यास या ठिकाणी सिंहाचा वाटा उचलला होता तो रोहित खरात आणि त्याच्यासाठी राज ही सलामीची बिनीची जोडी मैदानावर. पंचांकडनं अधिसूचना येते. निर्धारित 6 षटकांचा सामना, मात्र त्यातील पहिली प्रारंभीची 5 षटकं ही 20 मिनिटांमध्ये पूर्ण झाली पाहिजेत आणि 6व्या षटकाची सुरुवातही त्याच वेळी झाली पाहिजे असे स्पष्ट संकेत मैदानी पंचांकडनं येत आहेत. निर्धारित 6 षटकांचा सामना, 2 षटकं पॉवर प्लेची. पहिल्या पॉवर प्ले मध्ये 2 खेळाडू 30 यार्ड्सच्या पलीकडे सीमारक्षक म्हणून तैनात ठेवण्याची मुभा, तर दुसऱ्या षटकामध्ये 3 खेळाडू हे सीमारेषेवर तैनात राहतील. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आकाश. पहिला चेंडू स्विच हिट पद्धतीचा फटका. डगआउट मधनं मी सेट होऊन आलोय. चेंडू मला फुटबॉल प्रमाणे दिसतोय. प्रतिस्पर्धी संघामध्ये जो गोलंदाज आहे त्या गोलंदाजाचा कच्चा दुवा हेरून जो चेंडू उजव्या यष्टीवरचा होता ओव्हरपिच पद्धतीचा, त्याला स्विच हिट या फटक्याद्वारे या ठिकाणी उत्तुंगरित्या टोलविलं जातंय. ते षटकारासाठी डीप थर्मॅन सिमरच्या पलीकडे व 6 धावाने आपले बुलंद इरादे राज साफ जाहीर करताना दिसतोय. जो आशावाद कर्णधारानं सामन्याच्या पूर्वी व्यक्त केला होता की पॉवर प्लेची 2 षटकं महत्वपूर्ण राहतील. या 2 षटकांमध्ये आम्ही प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजांवर तुटून पडू आणि त्याची स्पष्टोक्ती सलामीचा फलंदाज राज पहिल्या चेंडूवर देतोय. सुरेख असं कमबॅक म्हणता येईल ते अर्थातच आकाशकडनं. पहिला चेंडू काहीसा वॉर्मअप पद्धतीचा होता, त्यानंतर आकाश स्वतःला सावरतोय व एका सुरेख चेंडूनं चकवा देतोय तो फलंदाज राज याला. गोलंदाजी मार्कवर परत एकदा आकाश. राईट आर्म ओव्हर द विकेट पद्धतीनं डाव्या यष्टीवरचा चेंडू मनगटी फटक्यानं वळविला जातोय. चेंडूचा प्रवास होतोय तो शॉर्ट स्क्वेअर लेगला. एकेर धाव दोन्ही फलंदाज सहजगत्या पूर्ण करतायत. एकेर धावेने फलंदाज रोहित खरात हा स्ट्राईकला येऊन पोहोचतोय. 3 चेंडूंच्या सांगत्य केली 7 धावा धाव फलकावर. आजचा दिवस हा निश्चितपणे महत्वपूर्ण असा दिवस. आजचा दिवस हा या स्पर्धेचा सांगतेचा दिवस म्हणून सकाळपासूनच या ठिकाणी ऑक्सिजन मास्टर्स क्रिकेट क्लबच्या सर्व सदस्यांना आवाहन करण्यात येते की मैदानाच्या चारी बाजूला स्वयंसेवकाची भूमिका पार पाडण्यासाठी आपण आपापली जागा तैनात करायची आहे. आपण पाहतोय डीप फाईन लेग क्षेत्रात त्या ठिकाणी काही जागा ही रिक्त आहे. स्वयंसेवकांची उपस्थिती त्या ठिकाणी दिसत नाही. तरी ऑक्सिजन मास्टर्स क्रिकेट संघाच्या स्वयंसेवकांना आम्ही विनंती करतोय की जे क्षेत्र खाली दिसतंय डीप थर्मॅन डीप फाईन लेगच्या क्षेत्रात स्वयंसेवकांचा अभाव आम्हाला दिसतोय, त्या ठिकाणी आपण आपली जागा घ्यायची आहे व निश्चितपणे आपली सर्वांची स्पर्धा एक यशस्वी करून दर्शवायची आहे. दरम्यानच्या कालावधीमध्ये दिल्या हाताने चेंडू टोलविला जातोय. 1 धाव दोन्ही फलंदाज पूर्ण करतायत. चेंडू अडवण्यामध्ये पहिल्या प्रयत्नात असमर्थता, त्यानंतर मात्र स्वतःला क्षेत्ररक्षक सावरतोय. आपल्याकडनं चूक होणार नाही, चुकीचं रूपांतर दुहेरी धावात होणार नाही याची दक्षता घेतोय. एकेर धावेने रोहित स्वतःचं खातं खोलतोय व या एकेर धावेने सांघिक धावफलक वधारतोय तो वेदांत 11 क्रिकेट संघाचा 8 धावा धावफलकावर. डाव्या यष्टी बाहेरचा चेंडू या ठिकाणी फटका टोलवण्याचा प्रयत्न झाला होता. डावी यष्टी उघडी ठेवत मात्र चेंडू मर्यादेचं उल्लंघन करणारा अनुभवी पंच राजेश तळाशीलकर यांचा वाईडचा इशारा येतोय. एकंदर 2 अवांतर धावा ज्या दुहेरी अवांतर धावांच्या जोरावर दुहेरी आकड्यात परावर्तित होताना वेदांत 11 क्रिकेट संघ साकारतोय धावफलकावर 10 धावा बिनबाद. बिनबाद 10 धावा धावफलकावर. रोहित खरात सामना करेल वैयक्तिक एकेरी धावेवर. ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू फटक्यासाठी जागा बनविली, त्यानंतर फटका सजविला. चेंडू सरळ प्रवास करतोय तो डीप स्क्वेअर लेग सीमाच्या पलीकडे षटकारासाठी. ज्या रोहितनं मंत्रमुग्ध केलं होतं यापूर्वीच्या सामन्यामध्ये अर्धशतकाला गवसणी घातली होती, ज्या ठिकाणावरनं त्याने डाव सोडला त्या ठिकाणावरनं नव्या उमेदीनं नव्या जिकरीनं तो आपल्या डावाची दुसऱ्या सुरुवात करतोय व प्रतिस्पर्धी संघाला निश्चितपणे या फटक्याद्वारे सावध गतीचा इशारा दिला जातोय. षटकाराने षटक क्रमांक पहिलं हे समाप्त होतोय व पहिल्या षटकाच्या सांगतेखेरीज सांघिक धावफलक 16 धावा बिनबाद. परत एकदा आम्ही विनंती करतोय ऑक्सिजन मास्टर्स क्रिकेट संघाच्या सर्व सदस्यांना,
मित्र हो, स्पर्धा आपली आहे. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी आपण सर्वजण अहोरात्र झटतायत. त्यामुळे या अंतिम टप्प्यामध्ये या स्पर्धेला आणखी एकदा दृढ अवस्था प्राप्त करून देण्यासाठी जी जी जबाबदारी आपण सर्वांच्या खाली सुपूर्द केली आहे ती जबाबदारी आपण पार पाडावी. खाली क्षेत्रामध्ये स्वयंसेवकाची भूमिका पार पाडण्यासाठी आपण सीमारेषेच्या पलीकडे तैनात राहायचंय, जेणेकरून मैदानाबाहेर गेलेले चेंडू सुरळीतरित्या मैदानावर येतील आणि सामना लवकरात लवकर हा सुरू होईल. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. सांघिक धावसंख्या धावफलकावर 16 धावा. आत्मविश्वासानं नटलेली खेळी करत दोन्ही फलंदाज पाया रोवण्याची जबाबदारी पार पाडताना दिसत आहेत मैदानावर वेदांत 11 संघासाठी. रफिक हा गोलंदाज. लोअर फुल टॉस मध्येचा चेंडू जे क्षेत्र खाली होतं ते निवडलं जात आहे. एका मोठ्या फटक्याने भरून काढलं जात आहे. डीप लॉंग ऑफच्या दिशेनं एक साहसी फटका चौकारासाठी राज याच्या माध्यमातून आपण अनुभवतोय व या 4 धावांनी स्वागत केलं जातंय रफिकचं. तर या चौकारानं तब्बल 20 गाठतोय धावफलकावर. तो प्रथम फलंदाजी करताना वेदांत 11 क्रिकेट संघ नाणेफेकीचा कौल हारल्यानंतर. बिनबाद 20 धावा. 3 खेळाडूंना सीमारक्षक म्हणून तैनात ठेवण्याची निश्चितपणे मुभा. एक डीप लॉंग ऑफला खेळाडू दिसतोय. एक डीप लॉंग ऑनला स्विच हिट करण्याचा प्रयत्न. डीप दरम्यानचं क्षेत्र एका स्विच हिटच्या फटक्याने भरून काढायचं. त्या ठिकाणी कोणी क्षेत्ररक्षक उपस्थित नाही. त्या जागी चेंडू टोलवायचा असा मनोदय अर्थातच या ठिकाणी फलंदाज राजचा पूर्णपणे असफल ठरतोय. 20 धावा या धावफलकावर. आकुर्तापाचा शॉर्ट ऑफ लेन पद्धतीचा चेंडू. बहुधा चेंडूने फळीचा आसरा घेतला असावा असा अंदाज वर्तवला जातोय. यष्टीरक्षक व पहिल्या स्लिप मधील खेळाडूंची शारीरिक भाषा निश्चितपणे सांगते की एक फलंदाजला बाद करण्याची या ठिकाणी जरूर संधी प्राप्त झाली होती. मात्र अवघड असा झेल हा यष्टीरक्षकाकडनं सुटतोय व एक जीवनदान प्राप्त होते ते राजला. परत एकदा या ठिकाणी मोठा फटका सजविण्याचा प्रयत्न. चौकारानंतर सुरेख असं कमबॅक रफिक याच्याकडनं होताना दिसतंय. फलंदाज राज याच्यामध्ये जरूर काही कच्चे दुवे आहेत आणि तेच कच्चे दुवे हेरून या ठिकाणी एका अचूक टप्प्यावरची गोलंदाजी करत एकेरी धावेसाठी संघर्ष करण्यास प्रवृत्त केलं जाते ते राजला. ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू. चेंडूला हलकेच टोलविलं जात आहे. ते मिडॉनला 1 धाव दोन्ही फलंदाज सहजरित्या पूर्ण करतील यात कोणतीही शंका नाही. ज्या एकेरी धावेने धावफलक बदलला जातोय तो 21 धावांवर. कौतुक करावं लागेल ते महादेव 11 क्रिकेट संघाचं, कारण इनफॉर्म फलंदाज रोहित खरात याला स्ट्राईक पासून वंचित ठेवणारी आतापर्यंत ते कामगिरी करतायत. जास्तीत जास्त चेंडू राज खेळतोय. आतापर्यंत 11 चेंडूतील 3 चेंडू खेळले जात आहेत ते रोहित खरात याच्याकडनं आणि बाकीचे चेंडू खेळतोय तो अर्थातच या ठिकाणी फलंदाज राज. डावखुरा हाताचा या ठिकाणी रोहित क्षेत्ररक्षक रचना पाहतोय. एक डीप मिड विकेट, एक डीप लॉंग ऑन, तर एक डीप एक्स्ट्रा कव्हरचे 3 खेळाडू सीमारेषेवर. स्वीपचा सुरेख असा फटका. चेंडू निश्चितपणे मार्गक्रमण करतोय तो डीप लॉंग लेगच्या दिशेनं. डीप फाईन लेग सीमारेषा पादाक्रांत करत या ठिकाणी मिनिमम एफर्ट्स मॅक्झिमम रिझल्ट अशा पद्धतीचा फटका. म्हणजे या ठिकाणी ताकदीचा वापर केला नव्हता तर केवळ गोलंदाजाच्या चेंडूचा वेग, त्या वेगाचा वापर करत केवळ दिशा देण्याचं कार्य करतोय तो फलंदाज रोहित खरात व एका परिपक्व फटक्याने तो चौकार या ठिकाणी प्राप्त करतोय. 4 धावांनी खेळ समाप्त होतोय. तो अर्थातच 2 षटकांचा म्हणजे पॉवर प्लेचा व 2 षटकांच्या सांगते एकेरी सांघिक धावफलक 25 धावा या ठिकाणी बिनबाद. वेदांत 11 प्रथम फलंदाजी करताना. हा सामना संपल्यानंतर दुपारच्या सत्रातील सामन्यांना सुरुवात होईल. जो सामना या ठिकाणी होईल मधु प्रोलिंक वर्सेस अजिंक्य 11 या 2 संघादरम्यान. यानंतर सामना होईल तो मधु प्रोलिंक वर्सेस अजिंक्य 11 या 2 संघादरम्यान. तर त्या दोन्ही संघाच्या कर्णधारांना अधिसूचना, संघ व्यवस्थापकाला अधिसूचना की आपल्या उपस्थितीची नोंद आपण समालोचन कक्षाकडे करून द्यायची आहे आणि आपला संघ जर उपस्थित असेल तर कर्णधारांनी फोटो सेशनचे सोपस्कार पूर्ण करत नाणेफेकीसाठीही या ठिकाणी सज्ज राहायचं आहे. सामना होईल तो मधु प्रोलिंक वर्सेस अजिंक्य 11 या 2 संघादरम्यान. 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. निर्बंध आहे तो 20 मिनिटांचा. या ठिकाणी 5 षटक पूर्ण करत 6व्या षटकाची सुरुवात करण्यासाठी जवळपास 10 मिनिटांचा कालावधी झाला आहे. 2 षटकं पूर्ण झाली आहेत. काहीशा या ठिकाणी
वेळेचं बंधन राखण्यास कमी सरतोय तो महादेव इलेव्हन क्रिकेट संघ. मात्र अंतिमता निर्णय पंच घेतील यात कोणतीही शंका नाही. सर्व काही ठीकठाक, सर्व काही आलबेल असल्याचा निर्वाळा. गोलंदाजी मार्कवर बदल होतोय. संघ दुरा आपल्या खांदी घेत जमलेली जुळलेली जोडी फोडण्याच्या दृष्टिकोनातनं गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तरुण याची वर्णी लागते. तरुण यावेळी गोलंदाजी करेल आणि त्याला यावेळी मात्र खुलं क्षेत्र हे निश्चितपणे मिळेल, कारण 2 षटक पॉवर प्लेची संपतायत. त्यामुळे 5 खेळाडूंना सीमारक्षक म्हणून तैनात ठेवण्याची मुभा ही मिळते महादेव इलेव्हन क्रिकेट संघाला. दरम्यानच्या कालावधीमध्ये तिसऱ्या षटकाची सुरुवात होते. ज्या कामगिरीसाठी तरुण याच्या हाती चेंडू सुपूर्द करण्यात आला, तो तरुण पहिल्या चेंडूवर ब्रेक थ्रू मिळवून देतोय. राजला माघारी जावं लागतंय ते पहिल्याच गड्याच्या स्वरूपात. आणि याच कालावधीमध्ये ऑक्सिजन मास्टर्स क्रिकेट क्लबच्या प्रमोशनसाठी अहोरात्र जे मेहनत करतायत व त्यांच्या मेहनतीचं फलित म्हणून आज ऑक्सिजन मास्टर्स क्रिकेट संघाचा डंका जो वाजतोय ते सन्माननीय आदरणीय DK सर यांचं आगमन या स्पर्धेदरम्यान होताना या मैदानावर आपण पाहतोय. मी विनंती करतोय सन्माननीय DK सर आपण यायचंय. मान्यवरांच्या मान्यवर कक्षात आपण स्थानपन्न व्हायचंय. ऑक्सिजन मास्टर्स क्रिकेट क्लब तर्फे शब्द सुमनाने आम्ही आपले स्वागत करीत आहोत. राज या ठिकाणी बाद होऊन मैदानाच्या बाहेर जातोय. जमलेली जोडी फुटते. पाऊ षटकी सलामी पहिल्या गड्यासाठी. मात्र तिसऱ्या षटकाच्या सुरुवातीच्या चेंडूवर गडी बाद होतोय तो राज याच्या स्वरूपात व राज याची जागा घेण्यासाठी रोहन याची वर्णी ही मैदानावर लागते. एक आक्रमक शैलीचा रोहन. पहिला तरुण गोलंदाज सज्ज बॅकफुटला जातोय. तो फलंदाज रोहन बॅकफुटला जात फटक्यासाठी जागा निवडतोय. पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू हलकेच ढकलतोय आणि चेंडू टोलवता क्षणी एकेरी धावेसाठी दिलेली साथ त्याला योग्य असा प्रतिसाद हा रोहन याच्या करवी. एकेरी धावेने रोहन स्वतःचं खातं खोलतोय. रोहित खरा स्ट्राईकवर पोहोचतोय. 26 धावा तिसऱ्या षटकाच्या मध्यांतरामध्ये एका गड्याच्या मोबदल्यात. आज सकाळपासनं इस्माईल युसुफ कॉलेजच्या भव्य दिव्य अशा मैदानावर क्रिकेट रसिकांची तौबा गर्दी ही हळूवारपणे ओढताना दिसते. आणि त्या तौबा गर्दीला प्रमुख कारण काय असेल तर फ्रेंड्स मेमोरियल ट्रॉफी 2025 याचं नीटनेटकं आयोजन हे ऑक्सिजन मास्टर्स क्रिकेट क्लबच्या वतीनं करण्यात आलंय. वेस्टीवरचा ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू. फटका मागे ताकद नव्हती. चेंडू हवेत टोलविला जातोय. डीप लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक कोणतीही चूक न करता खुशीनं चेंडूचा झेला स्वीकार करतोय. व ज्या फलंदाजाने डोकेदुखी कामगिरी यापूर्वीच्या सामन्यात केली होती, जो धोकादायक पाहू शकत होता, त्याचा संयम ढळतोय. सुरुवातीच्या 2 षटकात जरूर 25 धावा आल्या. मात्र तिसऱ्या षटकांमध्ये धावांचा होणारा अभाव कारणीभूत ठरतोय. या ठिकाणी रोहित खरातला आपली बहुमूल्य विकेट प्रतिस्पर्धी संघाला बहाल करण्यासाठी दुसऱ्या गड्याच्या स्वरूपात सांघिक रोहितला बाहेर जावं लागतंय. रोहित खरात या ठिकाणी छलचित होऊन मैदानाच्या बाहेर जातोय. दोन्ही संघ जे म्हणजे महादेव इलेव्हन आणि वेदांत इलेव्हन हे जोगेश्वरी वरचे मधले संघ. त्यामुळे जोगेश्वरीचा क्रिकेट वेगळा क्रिकेट रसिक या दोन्ही संघातील खेळाडूंना निश्चितपणे दाद देतोय. आणि क्रिकेट रसिकांच्या गर्दीनं हे मैदान चारी बाजूनं काहीसं खुललेलं दिसतंय. डावखुराचा फलंदाज रोहितची खेळी समाप्त व त्याची जागा घेण्यासाठी आणखी एक फलंदाज रोहित नावाचा. मात्र हा असेल फलंदाज रोहित चव्हाण सज्ज होतोय मैदानावर आपली जागा घेण्यासाठी. 2 गड्यांच्या मोबदल्यात सांघिक धावफलक 26 धावा.
सफलता प्राप्त गोलंदाज तरुण पंचांच्या डाव्या हाताकडनं एक माफक अशी गोलंदाजी करताना दिसतोय. धावांसाठी प्रतिस्पर्धी संघाला तो संघर्ष करण्यास प्रवृत्त करतोय. सुरेख असा चेंडू फलंदाजला चकावतोय. यष्टीरक्षकही या ठिकाणी पूर्णपणे चकित होतोय व जोपर्यंत शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक चेंडू अडवतोय एकीर धाव पूर्णत्वास ही नेली जात आहे. निश्चितपणे फलंदाजाच्या हातच्या फळीचा अंदूकचा आसरा चेंडून घेतला. यष्टीरक्षकाला चकित केलं म्हणजे एकेरी धाव ही रोहितच्या खाती प्राप्त होते. रोहित एकेरी धावेने स्वतःचं खातं खोलतोय. संघाला परावर्तित करतोय तो 27 धावांवर. फटका मोठा सजवायचा होता मात्र या चेंडूवर फटका सजवण्याचा प्रयत्न असफल ठरतोय. फलंदाजांवर वरचष्मा राखणारी गोलंदाजी तरुण याच्यातर्फे या ठिकाणी होताना दिसते. 5 चेंडूंवर नाममात्र 2 धावा खर्च करतोय तो तरुण व माफक अशा षटकाच्या सांगतेसाठी तो सज्ज होतोय. पे चेंडू फटका हवेमध्ये लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक चेंडू खाली पूर्णपणे खिंडार पाडलं जात आहे. सुरळीतरित्या मार्गक्रमण करणाऱ्या वेदांत 11 क्रिकेट संघाच्या गोटात ते गोलंदाज तरुण याच्या करवी 2 षटकांमध्ये धावफलक बिनबाद 25. त्यानंतर गोलंदाज तरुण याची जादूमय गोलंदाजी. पहिल्याच चेंडूवर त्याने ब्रेक थ्रू मिळवून दिला. त्यानंतरच्या 5 चेंडूंवर अवघ्या 2 धावा खर्च करत आणखी 2 सफलता प्राप्त केल्या. म्हणजेच 1 षटक नाममात्र 2 धावा 3 गडी बाद करण्याची किमया असं गोलंदाजीचं पृथक्करण गोलंदाज तरुणचं. खेळ समाप्त होतोय 3 षटकांचा. 3 षटकांच्या सांगते कधी 27 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. सन्माननीय सुनीलजी नायर यांच्या शुभ हस्ते ज्यांनी मुहूर्तमेघ रचली ऑक्सिजन मास्टर्स क्रिकेट संघाच्या प्रमोशनची ते सन्माननीय डीके सर यांचा या ठिकाणी गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात येतोय आणि तो सन्मान सुहास्य वदनानं स्वीकारताना दिसत आहेत आदरणीय डीके सर. तीन षटकांचा खेळ समाप्त. प्रति षटकामागे 9 धावांच्या धावगतीनं 27 धावा 3 गडी बाद होत आहेत. दोन्ही फलंदाज नवीन. एक म्हणजे रोहित चव्हाण त्याच्या साथला संदीप यादव. अजूनही 3 षटकांचा म्हणजे 18 चेंडूंचा खेळ बाकी आणि या 18 चेंडूंवर मात्र ज्या चुका झाल्या आहेत त्या चुका सुधारून खेळणं गरजेची बाब. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय तो अर्थातच रफिक. वैयक्तिक कोटातील दुसरं षटक फेकण्यासाठी वेगावर आरूढ होत जरूर त्यांनी गोलंदाजी केली आहे मात्र नियंत्रित मारा करण्यात तो असफल ठरतोय. त्यामुळे त्याचा चेंडू एक नकारात्मक म्हणून पंच घोषित करतायत. एक अवांतर धाव बऱ्याच वेळेनंतर निघते ती एक अवांतर धाव. सांघिक 28 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. ओव्हरपेच चेंडू यावेळी मात्र मोठा फटका सजविला जातोय. चेंडूने उंची गाठली आहे मात्र अपेक्षित अंतर गाठण्यात तो कमी पडतोय आणि त्याचे स्पष्ट परिणाम आपण पाहत आहे की रोहित चव्हाणही मैदानावर केवळ हजेरी लावण्याचं कार्य करत रफिकची शिकार बनत चौथ्या गड्याच्या स्वरूपात सांघिक धावसंख्या 28 अशी असताना माघारी जातोय. पंचवीस धावांची पहिल्या गड्यासाठी भागीदारी आणि त्यानंतर अक्षरशः पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे या ठिकाणी डाव कोसळताना दिसतोय. पहिला गडी बाद झाला सांघिक 25 धावांवर. दुसरा गडी बाद झाला सांघिक 26 या धावसंख्येवर. तिसरा गडी बाद झाला सांघिक 27 या धावसंख्येवर आणि चौथाही गडी तंबूमध्ये परतला सांघिक 28 या धावसंख्येवर. भागीदारी काही होऊ शकत नाही पहिल्या गड्याचा अपवाद वगळता आणि तीच या ठिकाणी भागीदारी अपेक्षित असेल आणि तीच अपेक्षित भागीदारी असण्याच्या प्रयत्नात कर्णधार या ठिकाणी रवी विश्वकर्मा याची पावलं मैदानावर वळताना दिसत आहेत गोलंदाज रफिकचा सामना करण्यासाठी.
टप्प्याचा चेंडू वेगाचा वापर केला जातोय. पहिल्या स्लिप मधील खेळाडू थोडस खराब असं क्षेत्ररक्षण करतोय. ज्या क्षेत्ररक्षकाला गोलंदाजाचा कणा मानला जातो तो कणा यावेळी काहीसा वागतोय, चूक होते. चुकीचं रूपांतर चौकारात होते. आल्या आल्या रवी विश्वकर्मा चौकारानं स्वतःचं खातं खोलतोय व संघाला परावर्तित करतोय. तिशी पार 32/4 गाड्यांच्या मोबदल्यात. गाडी बाद. लोअर फुल टॉस मध्येचा चेंडू हलकीच दिशा दिली जाते. चेंडूचा प्रवास होतोय तो डीप एक्स्ट्रा कव्हरला. यावेळी मात्र क्षेत्ररक्षण वाखाणण्याजोगं होतंय. चेंडू अडवून तत्परतेने यष्टीरक्षकाकडे फेक येते. रवी विश्वकर्माला या ठिकाणी एकेरी धाव घेण्याची संधी. एकेरी धाव तो पूर्ण करतोय. एकेरी धावेने धाव फलक वाढतोय तो 33 धावांवर. चौथं षटक डावातील प्रगतीपथावर 33 धावा धाव फलकावर. संदीप यादव सामना करेल तो गोलंदाज रफिकचा. हा चेंडू हुकचा फटका. चेंडू सरळ प्रवास करतोय तो अर्थातच या ठिकाणी डीप स्क्वेअर लेगच्या दिशेनं. ज्यावेळी गोलंदाज आपल्यावर वरचष्मा गाजतात, प्रभुत्व गाजवतात, त्या प्रभुत्व गाजवणाऱ्या गोलंदाजाला निश्चितपणे खाली खेचण्यासाठी आक्रमकता जरूर आवश्यक असते. आक्रमकता याला बचावाचं तंत्र मानतोय तो अर्थातच संदीप. आल्या आल्या षटकार टोलवतोय, संधी साधतोय, षटकारानं स्वतःचं खातं खोलतोय व या 6 धावांनी धावफलक वधारतोय 39 धावांवर. परत एकदा उजव्या यष्टी बाहेरचा चेंडू अक्षरशः चेंडूचा पाठलाग केला जातोय. चेंडूचा पाठलाग यशस्वी ठरतोय. डीप थर्मॅन सीमारेषा चिरत चेंडू सीमारेषेच्या पलीकडे चौकारासाठी जातोय व या 4 धावांनी धावफलक वधारला जातोय तो अर्थातच या ठिकाणी 43 धावांवर. एकापासून तरुणची गोलंदाजी, कंजूसी गोलंदाजी, मात्र त्या कंजूसी गोलंदाजीची भरपाई पुरेपूररित्या या ठिकाणी केली जाते. डावातील चौथ्या षटकात 4 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 43 धावा धाव फलकावर 4 गड्यांच्या मोबदल्यात. यानंतर सामना होईल तो मधु प्रो लिंक वर्सेस अजिंक्य 11 या 2 संघादरम्यान. तरी दोन्ही संघाच्या कर्णधारांना सूचना, संघ व्यवस्थापनाला सूचना की आपल्या उपस्थितीची नोंद आपण समालोचन कक्षाकडे येऊन करायची आहे. वेळेचं बंधन या ठिकाणी अनिवार्य. 1 to go. डावातील चौथं षटक प्रगतीपथावर. बहुधा चौथ्या षटकाच्या सांगतेसाठी एका चेंडूचा अवधी हा बाकी. पहिला चेंडू वाईड गणला होता, त्यानंतर सफलता, त्यानंतर चौकार, त्यानंतर एकेरी धाव, त्यानंतर षटकार व त्यानंतर चौकार असे 5 चेंडू पूर्ण होत आहेत. षटकाची खऱ्या अर्थानं सांगता करण्यासाठी रफिक आपल्या गोलंदाजी मार्कवर. ओव्हरपिच चेंडू हवेमध्ये सजविला जातोय. चेंडूचा प्रवास डीप लॉंग ऑनच्या दिशेनं सरळ प्रेक्षक वर्गांमध्ये चेंडूला फिरकवून दिलं जाते ते उत्तुंग अशा षटकारासाठी व या 6 धावांनी यशस्वी अशी सांगता निश्चितपणे चौथ्या षटकाची होते. 4 षटकांचा खेळ समाप्त. 4 षटकांच्या सांगतेखेरीज 49 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी अनेक हात आम्हाला लाभले आहेत आणि त्याच अनेक हातातील सन्माननीय श्री कांतीबाई ठक्कर साहेब हेही या व्यासपीठावर उपस्थित या संपूर्ण स्पर्धेचा आनंद लुटण्यासाठी मी विनंती करतोय सन्माननीय विजयजी पाथागे साहेब यांना की आपल्या शुभ हस्ते कांतीबाई ठक्कर साहेब यांचा आपण सन्मान करावा. एक भव्य दिव्य अशी क्रिकेट स्पर्धा ऑक्सिजन मास्टर्स क्रिकेट क्लब यांनी पुरस्कृत केले आहेत. अनेक दात्यांच्या, अनेकांच्या सहकार्याच्या या ठिकाणी सहकार्यानं आणि त्याच्याच अनुषंगानं ज्या कांतीबाई ठक्कर यांनी बहुमोल असं सहकार्य या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी केलं त्यांचाही सन्मान सन्माननीय विजयजी पातागे साहेब यांच्या शुभ हस्ते झालाय. 4 षटकांचा खेळ समाप्त. 49 धावा धाव फलकावर गडी बाद होत आहेत.
याच प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये सन्माननीय शरदजी कस्तुरे साहेब यांचंही आगमन व्यासपीठावर झालेलं आम्ही पाहतोय. सन्माननीय शरदजी कस्तुरे साहेब शब्द सुमनानी ऑक्सिजन क्रिकेट क्लब तर्फे आपलं मनपूर्वक आम्ही स्वागत करीत आहोत. गोलंदाजीमध्ये बदल होतोय. गोलंदाजीमध्ये या ठिकाणी नागेंद्र याची वर्णी लागते. नागेंद्रचा चेंडू मिड विकेटच्या दिशेने टोलवायचा होता, मात्र लेग कटर पद्धतीचा चेंडू डावखुऱ्याचा गोलंदाज म्हणजे नैसर्गिकरित्या चेंडू वळसा घेईल. लेग कटर पद्धतीचा चेंडू उजव्या हाताच्या फलंदाजासाठी ठरेल आणि त्याच अनुषंगाने जी गोलंदाजी होते तो चेंडू फलंदाजाला चकवा देणारा ठरतोय. सलग 2 चेंडूंवर धाव काढण्यासाठी फलंदाज निष्प्रभ ठरतायत. 49 धावा धाव फलकावर 5वं षटक धावातील प्रगतीपथावर डावखुऱ्याचा नागेंद्र गोलंदाजी मार्कवर. यावेळी मात्र खोदून काढला जातोय तो चेंडू. ठेल्या हाताने चेंडूचा प्रवास होतोय तो शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला एकेरी धाव घेतली जाते. ज्या एकेरी धावेने सांघिक अर्धशतक धाव फलकावर हे आपण पाहतोय. वेदांत 11 क्रिकेट संघाचं ज्या वेदांत 11 क्रिकेट संघाला नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम फलंदाजीसाठी निमंत्रण मिळालं ते महादेव 11 क्रिकेट संघाकडनं 50 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात 22 धावांची एक बहारदार भागीदारी 5व्या गड्यासाठी होते. गोलंदाजीच्या बाजूने सुरेख असा फटका मारला जातो. क्रिकेटमध्ये जे सौंदर्य दडले त्या सौंदर्याला स्पष्टोक्ती देणारा असा फटका. व्ही मध्ये ज्या ज्या वेळी फलंदाज याचे फटके टोलवतात ते पाहणं म्हणजे डोळ्यांचे पारणे फेडणारे फटके मांडले जात आहेत. फटका जरूर सजविला होता, मात्र लॉंग ऑफला त्याहूनही वाखाणण्याजोगं क्षेत्ररक्षण होत आहे. तत्परतेनं फेक गोलंदाज नागेंद्रच्या दिशेनं. परिणाम आपण पाहतोय एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावेच्या नादात करण्याच्या प्रयत्नात कर्णधार रवी हा वैयक्तिक 7 धावांवर धावचित होऊन 5व्या गड्याच्या स्वरूपात सांघिक धावफलक 51 अशी असताना माघारी परततोय. जमिनीलगत फटका लॉंग ऑनला सजविला जातोय. एकेरी धाव मिळते. एकेरी धाव ही संदीपच्या खाती. ज्या एकेरी धावेने सांघिक धावफलक 52 धावा 5वं षटक हे प्रगतीपथावर. नवीन फलंदाज सेहवाग याची वर्णी ही लागते. जोगेश्वरीमधील 2 तुल्यबळ संघामध्ये ग्रंथिका जुळते पुढील फेरीमध्ये प्रवेश होण्यासाठी. नागेंद्रचा चेंडू ओव्हरपिच पद्धतीचा हवेमध्ये उंच टोलविला जातोय. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. झेल टिपण्याचा प्रयत्न करतोय. प्रयत्नांना यश प्राप्त होते व 5व्या षटकामध्ये आल्यास षटकारानं स्वतःचं खातं खोलण्याचा मानस हा मानसच राहतोय सेहवागचा. झेलचित होऊन 6व्या गड्याच्या स्वरूपात त्याला माघारी हे परतावं लागतंय. सांघिक धावफलक 52 असा असताना मैदानावर यानंतर सामना होईल तो मधु प्रोलिंग वर्सेस अजिंक्य 11 या 2 संघादरम्यान. जवळपास 10 ते 12 वेळा दोन्ही संघाच्या कर्णधारांना आम्ही विनंती केली आहे. परत एकदा आम्ही आपल्यास विनंती करतोय, आपण जर मैदानावर उपस्थित असाल तर कृपया आपल्या उपस्थितीची नोंद आपण समालोचन कक्षाकडे येऊन करायची आहे. वेळेचं बंधन अनिवार्य आहे. जर वेळेत दोन्ही संघ या ठिकाणी उपस्थित राहिले नाहीत तर काय निर्णय घ्यायचा किंवा कोणती कारवाई करायची याचा संपूर्ण निर्णय हा आयोजन कमिटीकडे राखीव ठेवण्यात आलाय. तरी कृपया मधु प्रोलिंग आणि अजिंक्य 11 या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की आपल्या उपस्थितीची नोंद आपण समालोचन कक्षाकडे येऊन करायची आहे व लगेचच आपल्या सामन्याची नाणेफेक ही करून घ्यायची आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तरुण हा सज्ज होतोय. हलके स्थिला हाताने चेंडू टोलविला जातोय. एक धाव फलंदाज पूर्ण करताय. स्क्वेअर लेगच्या दिशेने गेलेला चेंडू पहिली धाव वेगाने घेतली. क्षेत्ररक्षकावर दबाव टाकला. त्या दबावाला बळी पडला तो स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक. पर्यायाने आपण पाहतोय चित्र ज्या ठिकाणी होते एकेरी धाव त्या ठिकाणी एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावात 2 महत्वपूर्ण धावा निघतायत. त्या अर्थातच संदीप यादव याच्या खाती ज्या दुहेरी धावांनी या ठिकाणी सांघिक धावफलक वधारतोय. वेदांत 11 क्रिकेट संघाचा 54 धावा. अवघ्या 5 अंतरिम चेंडूंचा खेळ हा बाकी.
फटका सजवायचा होता, प्रयत्न फसतोय. यष्टीरक्षक दिलखुलासपणे झेल उडाला होता तो टिपतोय व आणखी एक सफलता 7व्या कड्याच्या स्वरूपात प्राप्त होते. ती महादेव 11 क्रिकेट संघाला 54 धावा 7 कड्यांच्या मोबदल्यात. मधु प्रोलिंग क्रिकेट संघाचा कर्णधार आपल्यास वारंवार विनंती केली जाते. आपल्या प्रतिस्पर्धी असलेला संघ तो म्हणजे अजिंक्य 11 त्या संघाचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित राहिलाय. तरी कृपया मधु प्रोलिंग क्रिकेट संघ कर्णधार आपण लवकरात लवकर नाणेफेकीसाठी यायचंय. चौपन्न धावा धावफलकावर 7 कड्यांच्या मोबदल्यात. पहिला चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत राहतोय. यावेळी मात्र झेल टिपण्याचा नाद सोडतोय. कदाचित सूर्याची प्रखर किरणं ही डोळ्यावर येत आहेत, त्यामुळे या ठिकाणी झेलाचा नाद सोडून चेंडू अडविण्यात धन्यता मानली जाते. 2 धावा या ठिकाणी निश्चितपणे पूर्ण केल्या जात आहेत. नवीन फलंदाज मदन याच्या करवी व या दुहेरी धावांनी धावफलक वधारतोय तो 56 धावांवर. 56 धावा धावफलकावर. यावेळी मात्र स्क्वेअर लेगला झेल टिपण्याची संधी. झेल उडतोय, झेल टिपला जातोय. तरुण हा गोलंदाज बहुधा तब्बल 5 गडी टिपण्याची किमया या सामन्यामध्ये पूर्ण करतोय. पहिल्या षटकामध्ये त्याने 3 सफलता प्राप्त केल्या होत्या. वैयक्तिक कोट्यातील दुसऱ्या षटकामध्येही तो धोकादायक ठरतोय. 2 सफलता प्राप्त करतोय व मर्यादित 6 षटकांच्या सामन्यामध्ये 5 गडी टिपण्याची एक किमयागार अशी कामगिरी तो स्वप्नवतरित्या पूर्ण करतोय. आणि त्याच्याच एका कामगिरीच्या जोरावर या ठिकाणी प्रतिस्पर्धी संघाचा जो हल्लाबोल चालला होता, बिनबाद 25 धावा 2 षटकांच्या सांगतेखेरीज आता पूर्णपणे डाव कोसळतोय तो 8 गड्यांच्या मोबदल्यात 56 धावा या धावफलकावर. मदन चलचित होऊन मैदानाच्या बाहेर. मदनची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज करीम याची वर्णी लागते. डावातील अंतरिम चेंडू शेष हे 2. या 2 चेंडूंवर मोठ्या फटक्याच्या नादी न जाता ज्या धावा जमतील त्या धावा जमविणं प्राथमिक लक्ष असेल फलंदाजाचं. मात्र फलंदाजाच्या मनात काय नेमकं चाललंय याचं चित्र 2 चेंडूंवर स्पष्ट होईल. तरुण गोलंदाज राईटा मोहरला विकेटपर्यंत सज्ज. याही वेळी चेंडू हवेत राहतोय. गोलंदाज तरुण स्वतः गोलंदाजीवर झेल टिपतोय व या सामन्यातील 6वा बळी टिपण्याची कामगिरी गोलंदाज तरुण याच्या मार्फत आपण पाहतोय. यानंतर होणारा सामना अजिंक्य 11 वर्सेस मधु प्रोलिंग या 2 संघादरम्यान. अजिंक्य 11 क्रिकेट संघ नाणेफेकीचा महत्वपूर्ण कौल जिंकतोय. नाणेफेकीचा कौल जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतोय व मधु प्रोलिंग क्रिकेट संघाला प्रथम फलंदाजीचं निमंत्रण हे दिलं जातंय असा इतिवृत्तांत मैदानावरनं येतोय. यानंतर होणारा महत्वपूर्ण सामना मधु प्रोलिंग वर्सेस अजिंक्य 11 या 2 संघादरम्यान. अजिंक्य 11 क्रिकेट संघ नाणेफेकीचा कौल जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतोय व मधु प्रोलिंग क्रिकेट संघाला फलंदाजीचं निमंत्रण हे दिलं जातंय. 9 गडी बाद होत आहेत. शेवटची जोडी मैदानावर. शेवटचा चेंडू तब्बल 6 सफलता तरुण याच्या खाते. तोच तरुण सज्ज होतोय. यावेळी चेंडू निर्धाव गणला जातोय. 2 षटकांमध्ये कंजूसी गोलंदाजी साकारत केवळ 6 धावा व तब्बल 5 गडी टिपण्याची कामगिरी 6 गडी टिपण्याची कामगिरी गोलंदाज तरुण करतोय व जे चित्र आजकालच्या मर्यादित षटकांच्या सामन्यामध्ये दुर्लभ अशा प्रमाणात पाहिलं जातं, मात्र ते दुर्लभ चित्र सत्यात उतरवताना तरुणची बहारदार अशी कामगिरी या कामगिरीला टाळ्यांच्या गजरात गौरवलं जातंय. ते मान्यवरांकडनं सुजाण अशा क्रिकेट रसिकांकडनं. डाव समाप्त होतोय सुरुवातीच्या 6 षटकांचा. 6 षटकांमध्ये धावा होत आहेत त्या 56-57 धावांची आवश्यकता. दोन्ही संघ हे जोगेश्वरीमध्ये संघ, त्यामुळे कोणत्या संघाची सरशी होते, कोणत्या संघाला आपला गाशा गुंडाळावा लागेल हे येणारं भविष्य सांगेल. आणि भविष्याच्या उदरात नेमकं काय गुढ रहस्य दडलंय याचं साकल्य वर्तमान आपल्या समोर सादर करण्यासाठी ज्यांची प्रतीक्षा गेले 2 दिवस होती, ज्यांच्या भेटीसाठी आम्ही वर्षभर आतुरलेले असतो, ते आमचे मित्र जुन्नर भूषण चंदू शेटे सर यांच्या हाती या सामन्याची धुरा मी सुपूर्द करतोय व काही क्षणांपुरते माझे सहकारी बादल चौधरी यांच्या समवेत या मैदानावरनं आपली रजा घेतोय. ओव्हर टू सर चंदू शेटे.
नमस्कार. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. ऑक्सिजन मास्टर क्रिकेट क्लब क्रिकेट ग्रुप ऑर्गनाइज असणारी स्पर्धा फ्रेंड्स मेमोरियल ट्रॉफी आणि फ्रेंड्स मेमोरियल ट्रॉफीचं हे 8वं पर्व आणि 8व्या पर्वातील जर पाहिलं तर आज महत्त्वाचा सामना आपल्या भेटीला येताना पाहायला मिळतोय. तसं पाहिलं तर दहीहंडीच्या पंढरीमध्ये क्रिकेट सुद्धा गेली कित्येक वर्ष फुलताना पाहायला मिळत आहे. कारण जोगेश्वरी म्हटलं तर दहीहंडी, जोगेश्वरी म्हटलं तर अंडाराम क्रिकेट, जोगेश्वरी म्हटलं तर ओराम क्रिकेट, जोगेश्वरी म्हटलं तर कबड्डी सुद्धा, हे सगळ्या प्रकारचे खेळ जोगेश्वरीमध्ये खेळायला पाहायला एक वेगळी मजा असते. आणि आज जोगेश्वरीच्या या मैदानामध्ये इस्माईल युसुफ कॉलेजच्या मैदानामधील क्रिकेटची सुद्धा एक वेगळी मजा आहे. पाहूया कशा प्रकारची कामगिरी या ठिकाणी केली जाईल. मुंबईमध्ये आपण आहोत आणि मुंबईसाठी काल रात्री एक खूप चांगली बातमी आलेली आहे. मुंबईच्या संघाने अखिल भारतीय स्पर्धा काल 10 लाख रुपये पारितोषिकाची आपल्या मुंबईने जिंकली. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. कारण मुंबई क्रिकेटची पंढरी होती, मुंबई क्रिकेटची पंढरी आहे आणि मुंबई क्रिकेटची पंढरी राहील. कारण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण सगळे मुंबईकर आहोत. येस, मुंबई केपटाऊनने सुद्धा फायनल मारली आणि रेड डेव्हिल्स शिफा स्ट्रायकरने सुद्धा. तर आज या जोगेश्वरी नगरीमध्ये येण्याचा योग येतोय. पहिली गोष्ट, या ठिकाणी ऑक्सिजन मास्टर आणि या स्पर्धेने दाखवून दिलं की या मैदानात अशी स्पर्धा होते. चारी बाजूला सीमारेषा असणारं मैदान म्हणजे आपल्या मुंबईकरांना डिक्लेअर झोनच्या ग्राउंडची सवय लागली आहे. परंतु या वातावरणात सुद्धा म्हणजे तुम्हाला खऱ्या अर्थाने मुंबईचं क्रिकेट काय पाहिजे असेल ना, मुंबईच्या प्रत्येक ग्राउंडमध्ये तुम्ही रविवारी जायचं, टुर्नामेंट नसेल अशा वेळेला, आणि नवख्या माणसाने तिथे उभे राहून दाखवायचं किंवा फिल्डिंग करून दाखवायची. ही फिल्डिंग फक्त मुंबईकरच करू शकतो. कारण कधी कुठे बाजूने बॉल येईल याचा नेम नाही. इस्माईल युसुफमध्ये सुद्धा काही वेगळी परिस्थिती नाहीये. हो, म्हणजे अशी एक नाही, अशी भरपूर ग्राउंड आहेत मैदानामध्ये मुंबईमध्ये, ज्या मध्ये अगदी बाजूबाजूला स्टंप लागलेले असतात. आणि या तरी सुद्धा त्याच्यातील एक वेगळी मजा आहे. म्हणजे त्या मॅच सुरू असताना ज्या पद्धतीने मात्र मॅचची चुरस आपल्याला पाहायला मिळते. बऱ्याच ठिकाणी जर तर पाहिलं तर तोंडाने स्कोर मोजला जातो आणि त्याच्यामध्ये जर पाहिलं तर वाईड नो वरून जर ते थोडेसे घमासान होते ना, त्याची सुद्धा एक वेगळी मजा आहे. आणि ती मजा माझ्यामध्ये मुंबईकर घेऊ शकतो. दुसऱ्या डावाकडे आपण निघालेलो आहोत, ज्या ठिकाणी दोन बलाढ्य संघांमधील मॅच पाहायला मिळते. एका बाजूला जर पाहिलं तर टीम आपल्याला पाहायला मिळते महादेव 11 एका बाजूला पाहायला मिळते आणि त्यांच्या विरुद्ध जर पाहिलं तर वेदांत 11 हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने दाखल होताना आपल्याला पाहायला मिळते. यस, राहुल चौधरी यांना आपण पाहतोय स्ट्राईकवर. मुलुंड परिसरातील खेळाडू आहे. नॉन स्ट्राईकला घाटकोपर विद्याविहार परिसरातील मॅक्सवेल स्वामीनाथन. मॅक्सवेल स्वामीनाथन नॉन स्ट्राईकला. विक्रांत आलेत बॉलिंगसाठी. पहिला बॉल बॅकफुटला जाऊन ढकलला जरूर, परंतु तिकडे एक धाव मिळणार आहे. अंधेरीच्या डीएन नगरचा एक जबरदस्त गोलंदाज पाहायला मिळतोय विक्रांत चव्हाण. आणि समोर जर पाहिलं तर मॅक्सवेल हा देखील एक दर्जेदार खेळाडू आहे. मुंबईच्या अंडर-23 संघात देखील मात्र मागील हंगामामध्ये खेळताना पाहायला मिळाला. असं लेदर बॉल क्रिकेटमधील देखील एक मोठं नाव आहे. तर दुसऱ्या बाजूला भल्या भल्या संघांचं प्रतिनिधित्व ज्या विक्रांत यांनी केलंय तेच मात्र गोलंदाजीसाठी पाहायला मिळत आहेत. आज सगळ्यांचं जोगेश्वरीमध्ये स्वागत आहे. ओ, ही खासियत आहे या गोलंदाजाची. बॉलला घरकन फिरवलं. स्लिप आता अलीकडच्या कालावधीमध्ये कोण तैनात करतं का, परंतु त्यांनी केली होती आणि स्लिपमध्येच कॅच येताना पाहायला मिळते. पहिल्या विकेटचं पतन होताना पाहायला मिळेल. विक्रांत यांना मात्र या ठिकाणी यश मिळत आहे आणि मॅक्सवेल मात्र माघारी परतताना पाहायला मिळत आहेत. विकेट आली आहे.
मी आयोजन कमिटीचं मनापासून आभारी असेल. थोडीशी दिलगिरी व्यक्त करतो. काल भिवंडीच्या नाईट स्पर्धेमुळे अगदी सकाळी 5 वाजले, त्यामुळे थोडासा लेट आलो, परंतु बादल सर त्यांना मी मनापासून आभारी आहे. आम्हाला थोडंसं ॲडजस्ट करून घेतलं. आणि आता जाऊयात मात्र या मॅचच्या दिशेने. मुंबई आणि मुंबईचं क्रिकेट जेवढं वर्णन करावं तेवढं कमीच आहे. मी तर म्हणतो ही मुंबई क्रिकेटसाठीच आहे. उन्हाळा, हिवाळा, पावसाळा, दिवस रात्र, फक्त क्रिकेटचीच भाषा मुंबईमध्ये बोलली जाते. आणि ही भाषा आपल्याला आवडते सुद्धा. कारण मुंबईतील अगदी आपण गल्लीत जरी असो ना, अगदी ज्या गल्लीमध्ये 4-5 फुटाची जागा असेल त्याच्यामध्ये सुद्धा बॉक्स क्रिकेट खेळतात. आणि दोन्ही बाजूला त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही एक टप्पा आउट खेळतो. आणि हे मुंबईकरच करू शकतात. आणि त्यामुळे मुंबई आणि मुंबईच्या क्रिकेटची बात काहीतरी न्यारीच आहे. जवत मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी नवीन बॅटर मैदानात दाखल होत आहेत. रिषभ, यस, जोगेश्वरीचा एक उभरता सितारा पाहायला मिळतो बॅटिंगसाठी. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल, फटका कव्हरच्या क्षेत्रात, जाळ रचलं होतं त्या ठिकाणी. जरी धावसंख्या कमी झाली आहे, विकेट मात्र आली आहे. आणखीन एका विकेटचं पतन. बॅक टू बॅक विकेट या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहेत. आणि विक्रांतच्या हातात पहिलं षटक का सोपवलं गेलंय त्यांनी या ठिकाणी दाखवलं. आजचा दिवस हा क्रिकेटसाठी खूप महत्त्वाचा असणार आहे. पहिली गोष्ट, अलीकडे मुंबईच्या मध्ये स्पर्धा कमी होत आहेत आणि त्यातल्या त्यात या ऑक्सिजन मास्टरच्या स्पर्धेने दाखवून दिलं की मुंबईत चांगल्या शिस्तबद्ध स्पर्धा होत आहेत. हे या ऑक्सिजन मास्टरच्या स्पर्धेने दाखवून दिले. DK सर यांच्याकडून जर हॅट्रिक घेतली तर 500 रुपयाचा पुरस्कार असणार आहे. आज मुंबईचे खूप सारे यंगस्टर देखील आम्हाला पाहायला मिळतील आणि खूप सारे टॅलेंट आहे मुंबईमध्ये. परंतु अलीकडे थोड्याशा स्पर्धा कमी होत आहेत. ही बाब सगळ्यांनाच चिंतेची आहे. परंतु हळूहळू स्पर्धा वाढत आहेत. मुंबईचे खेळाडू सुद्धा पुन्हा एकदा नव्याने उभारी घेताना पाहायला मिळत आहेत. आणि कालच्या दिवसातील मुंबईने जिंकलेली जिल्हानिहाय क्रिकेटमधील 10 लाखाची स्पर्धा मुंबईच्या क्रिकेटला नवसंजीवनी पुन्हा एकदा प्राप्त करून देणार आहे. जवत मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा विजयासाठी धावांचं लक्ष जर पाहिलं तर 57 आहे. परंतु जरी ही धावसंख्या मोठी नसेल, 6 षटकांच्या या मॅचेस आपल्याला पाहायला मिळणार जरूर आहेत. परंतु तरी सुद्धा एक गोष्ट मात्र खूप महत्वाची राहिली, 6 ओव्हरच्या मॅचेस खेळवण्याचा मानस. कारण अलीकडे आपण पाहतो 4 ओव्हर, 5 ओव्हर, 3 ओव्हरच्या मॅचेस पाहायला मिळतात. हॅट्रिक बॉल घेऊन विक्रांत, हो 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 हो, आणखीन एक चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. काय वळवलाय बॉल, टप्पा पडतोय आणि त्यानंतर बॉल गर्रकन वळतोय. खूप चांगली गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. मातीच्या खेळपट्ट्यांवर बॉलिंग पाहायला एक वेगळीच मजा येते आणि त्यातल्या त्यात मुंबईकर गोलंदाजीला असल्यानंतर बॉल हातात भर वळवतात. या मुंबईला स्पिनरची देखील खूप मोठी परंपरा लाभलेली आहे. या वेळेला अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जरूर होता. 1 धाव त्या ठिकाणी मिळणार आहे. संघाची धावसंख्या जर पाहिली तर 1 ने पुढे जाते. थोडासा दबाव विक्रांत यांनी निर्माण केलाय. धावसंख्या 2 वर आहे. पहिली ओव्हर सुरू आहे आणि या पहिल्या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर खूप चांगली गोलंदाजी होताना पाहायला मिळते. जरी आमची धावसंख्या कमी झाली आम्ही फाईट करणार या ठिकाणी दाखवताना पाहायला मिळत आहेत. इकडे जर पाहिलं तर आता महादेव इलेव्हन बॅटिंगसाठी पाहायला मिळतात. वेदांत इलेव्हन गोलंदाजीसाठी आलेत. 1 डाव झाल्यानंतर भूमिका बदलते आणि ही बदललेली भूमिका आपल्यालाही पाहायला आवडते कारण ज्यांनी बॅटिंग केली तो बॉलिंगला आलाय. यावेळेला मात्र समोरच्या दिशेने हल्ला चढवलाय. फटका दर्जेदार आणि बॉलला पाठवलं जात आहे सीमा रेषा पार. षटकार. काय आता ही एका हातात कॅच पकडले त्यांच्यासाठी काय मग मंडळाच्या प्लेयरला 250 तरी द्यायला पाहिजे ना. यस, हरकत नाही. परंतु खूप छान कॅच पकडली आहे. म्हणजे की कॅच हे सांगते की आजही आम्ही दर्जेदार क्रिकेट खेळू शकतो. यस, आजही क्रिकेट खेळतायत. यस, ऑक्सिजन मास्टरचे युवराज सिंग आहेत. यस, युवी शशिकांतजी कोठारे कुठे असेल तर आपण संपर्क साधायचा आहे. आपण पहिल्या ओव्हरमध्ये 8 धावा म्हणजे हे षटक चांगलं चाललं होतं असं कुठेतरी वाटत असताना या धावसंख्येला थोडासा लगाम घालण्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी झालाय आणि राहुल यांच्या बॅटमधून आलेला हा एक मोठा फटका या ठिकाणी पाहिला. राहुल
यस राहुल यांच्या बॅटमधून फटका येताना पाहायला मिळालाय. धावसंख्या 8 झाली आहे. पहिलं षटक मात्र बऱ्यापैकी राहिलं. अजूनही जर पाहिलं तर 49 धावा आणि 5 षटकं बाकी आहेत. रोहित येत आहेत गोलंदाजीसाठी. रोहित खरात एक युवा टॅलेंटेड खेळाडू, याच नगरीचा जोगेश्वरीचा. मला आठवतंय बांद्र्याच्या कोलगेट मैदानात चंद्रा सर अगदी 12 वर्षाचा असतानाच या खेळाडूला घेऊन आले होते आणि त्यानंतर जर पाहिलं तर या खेळाडूने देखील खूप चांगली कामगिरी केली आहे. गेल्याच आठवड्यात पुण्याच्या दौंड या ठिकाणी याचा आयकॉन म्हणून खेळताना पाहायला मिळाले. टिंगरे सरकार चषक असेल, विविध पावसाळ्याचे अगदी कोलगेट मैदान यावर्षी सुद्धा गाजवलं आणि चांगला चर्चेत आलाय पुन्हा एकदा. नुकतं सांगेम प्रीमियर लीग गोव्याला देखील जाऊन चांगले खेळलेत. पहिला बॉल फटका फसलाय. बॉल हवेत, फिल्डर आहेत तिकडे आणि विकेटचं पतन होताना पाहायला मिळेल. रोहित खरात आले आणि पहिल्याच बॉलवर महत्वाची विकेट घेऊन गेले. ज्यांनी तब्बल 6 विकेट घेतल्या त्यांना मात्र या ठिकाणी लवकर माघारी परतावं लागतंय. तरुण बिष्ट आउट. महेश येताना पाहायला मिळत आहेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. सगळे क्रिकेटचे चाहते आम्ही करू. या ठिकाणी अगदी दर्जेदार क्रिकेट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजे मैदानात आल्यानंतर बऱ्याच जणांना असं वाटत असेल अरे आपण इस्माईल युसुफमध्येच आलोत का, कारण एवढं सुंदर या ठिकाणी आयोजन पाहायला मिळत आहे. पॉवर प्ले पाहायला मिळतोय. चांगली खेळपट्टी बनवली आहे. प्रत्येक संघाचे टी शर्ट लक्ष वेधून घेताना पाहायला मिळत आहेत. आणि आयोजन कमिटी तर आम्ही गेल्याही वर्षी पाहिलं, एवढी मोठी टीम आहे ऑक्सिजन मास्टरची, तर ती मात्र प्रत्येकाला एक भूमिका दिली आहे. म्हणजे पाहुण्यांच्या स्वागतापासून खाणपाणापर्यंत प्रत्येकाला एक भूमिका दिली आणि ती मात्र ऑक्सिजन मास्टरची टीम या ठिकाणी यशस्वी करताना पाहायला मिळत आहेत. जाऊयात मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा. पहिलाच बॉल त्याच्यावर हिट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी जरूर केला होता. महेश आलेत. एका धावेने धावसंख्या मात्र पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. धावांसाठीची झुंज एका बाजूला आपल्याला पाहायला मिळते घरी. सर बोला ना. बरोबर. बोलून घेतो. नाही नाही, आपली एंट्री झाली की नाही झाली? आपली 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 हा नाही, मग पुण्यातल्या 2-3 टीम होत्या, त्यांना एंट्री पाहिजे होती, मग आपण एकत्र खेळलो असतो. तो श्रीतेजवाले वगैरे पुण्यातले हो, त्यांनी त्यांच्यासाठी श्रीतेज मृत्युंजय बऱ्याच जणांचे सपोर्ट गेले, पण ते लोक बोलले एंट्री झाल्या आहेत, असा विषय झाला. हा विचारा ना. दोन ओव्हरमध्ये 15 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत आणि 3 विकेट.
विक्रांत पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी दाखल होताना पाहायला मिळतील. 15 धावा म्हणजे पहिल्या षटकाच्या तुलनेत हे षटक देखील जर पाहिलं तर चांगलंच राहिलंय. 7 धावांचं षटक या ठिकाणी पाहायला मिळालंय आपल्याला. आणि आता जर पाहिलं तर जावेद मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा फ्रेंड्स मेमोरियल ट्रॉफी कोण जिंकणार आज संध्याकाळी उत्तर मिळेल. काल पोलीस 11 काल बाजी मारताना या ठिकाणी पाहायला मिळाली. विक्रांत बालत्रे त्यांना पाहायला मिळतात. एका बाजूला महेश आहेत आणि महेश यांच्या जोडीला राहुल आहेत. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये वळतोय. बॉल टप्पा पडला. वळण मात्र या ठिकाणी घेताना पाहायला मिळत आहे. बॅटची कडाई आणि विक्रांत मात्र विकेट घेण्यासाठीच ओळखले जातात. आणखीन एक धक्का दिलाय. फिरकीपटू दोन्ही बाजूने लावून ठेवलेले आहेत आणि इकडे जर पाहिलं तर विकेट येताना पाहायला मिळेल. खूप चांगली गोलंदाजी. चौथा धक्का बसतोय या ठिकाणी. विक्रांतने पहिल्याच बॉलला विकेट घेतली. नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने मार्गस्थ होताना पाहायला मिळत आहेत. ग्लेन वैती एक जबरदस्त खेळाडू आहेत. ग्लेन मानाच्या सुप्रीमो चषकात देखील 4 व्हीलर कार जिंकण्याचा कारनामा ग्लेन वैतीने केलेला आहे. असा मुंबईच्याच बोरिवली परिसरातील बंदरपाखाडी गावचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये ग्लेन विविध संघांचं प्रतिनिधित्व करताना पाहायला मिळाले. विशेष कारकीर्द बहरली SP11 दादरमध्ये आणि आज त्यांनाच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. विक्रांत यांना आपण पाहतोय गोलंदाजीसाठी. खूप चांगली गोलंदाजी करतायत. संधी देत नाहीयेत. बॉलला फिरवतायत. बॉलला वळवतायत. रोहन साळुंके यष्टीरक्षकाच्या भूमिकेत आहेत आणि खूप चांगली कॅच त्यांनी त्या ठिकाणी घेतलेली आहे. जवळ मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा विक्रांतची गोलंदाजी चर्चेचा विषय राहिला आहे. बॉलला मात्र मोठ्या प्रमाणे वळवतायत. आज पाहूयात कोण बाजी मारणार या स्पर्धेमध्ये. यानंतर देखील एक मोठा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. मधु प्रोलिंक आणि विरुद्ध अजिंक्य 11. याही वेळेला टप्पा पडतोय. बॉल फिरतोय. बॉलला हातात भर वळवतायत. अगदी मुंबई म्हटलं तर स्पिनर आणि या जोगेश्वरी मधील नक्कीच मी एक नाव आवर्जून घेऊ इच्छिल. अभिजित बोरकर असतील, प्रमोद असतील, अशी कितीतरी नावं या परिसरामधून फिरकीपटू देखील त्यांना पाहायला मिळाले. याही वेळेला टप्पा पडतोय. त्यानंतर बॉल फिरलाय खरा परंतु अंपायर देखील आमच्याकडे फिरलेत आणि स्वतः गोलंदाज देखील डावखुऱ्या हाताचे एक जबरदस्त फिरकीपटू राहिलेले आहेत. राजेश तळाशिलकर आणि नासिर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. जवळ मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी 17 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. 20 बॉलमध्ये 40. मॅच नाही संपली अजूनही. व्हाईट बॉल मात्र या ठिकाणी घोषित केला जातोय. धावसंख्या जर पाहिली तर आता 18 धावांवर धावफलक पाहायला मिळतोय. यावेळेला अतिशय चांगला दर्जेदार फटका त्या ठिकाणी त्यांना पाहायला मिळतोय. चेंडूची फेकी केली गेली. एक धाव मात्र त्या ठिकाणी मिळणार आहे. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. कोंडी केली आहे. अजूनही जर पाहिलं एक षटकार आलाय परंतु त्याच्यापेक्षा जास्त काही नाही येऊ शकलेलं आहे. धावसंख्या जर पाहिली तर आता 19 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत.
विक्रांतची गोलंदाजी, काय जबरदस्त गोलंदाजी केली, कमी धावसंख्येमध्ये फाईट केली या टीमने। यावेळेला देखील फिरलेला बॉल पॉइंटला वळवलाय, एक धाव तिकडे मिळेल, धावसंख्या 1 ने पुढे जात असताना पाहायला मिळते। बघता बघता 3 ओव्हरचा खेळ संपला आणि 3 ओव्हर संपल्यानंतर धावसंख्या झाली आहे 20 धावा धाव फलकावर। 3 ओव्हरचा खेळ अजूनही बाकी आहे या मॅचला जिंकण्यासाठी आणि 37 धावांची आवश्यकता आहे। 18 चेंडू आणि 37 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी। पाहूया कशा प्रकारची कामगिरी केली जाते। या ठिकाणी आणखीन एक चांगला फटका या ठिकाणी त्यांना पाहायला मिळतोय। धावसंख्या जर पाहिली तर 24 धावा धाव फलकावर पाहायला मिळत आहेत। ग्लेन मात्र मैदानात गेलेत आणि चौकार पहिल्याच बॉलवर त्यांच्या बॅटमधून येताना पाहायला मिळतोय, म्हणजे या षटकातील आणि ही सुरुवात या ठिकाणी चांगली होताना पाहायला मिळाली आहे। यानंतरच्या कालखंडामध्ये जर पाहिलं तर कशा प्रकारची कामगिरी केली जाते पाहायचं आहे, कारण मॅच अजूनही ऑन आहे। दोन्ही टीम जर पाहिलं तर चांगले क्रिकेट खेळतात। महादेव इलेव्हन बॅटिंग करते, दुसऱ्या बाजूला वेदांत इलेव्हन बॉलिंगसाठी आलेत। कमी धावसंख्येमध्ये सामना रंगवलाय, परंतु सामना संपलेला नाहीये। रोहित खरात यांना पण पाहतोय गोलंदाजीसाठी, परंतु बॅटिंगसाठी जर पाहिलं तर संदीप वैती म्हणजेच ग्लेन आणि त्यांच्या जोडीला मैदानाच्या आतमध्ये राहुल चौधरी यांना आपण पाहतोय। जोगेश्वरी नगरीतील एक मानाची स्पर्धा आपण पाहतोय। ओहो हो, हा बॉल मात्र चांगलाच फिरवलाय, बॅटच्या काही पट्ट्यात आलेला नाहीये, यष्टीरक्षकांकडे पाठवलाय। यावेळेला आणखीन एक चांगला फटका त्या ठिकाणी त्यांना पाहायला मिळालाय। एका धावेने धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते। पंचवीस धावा धाव फलकावर पाहायला मिळत आहेत। एका 25 धावा धाव फलकावर आहे। मॅच अजूनही ऑन आहे। 15 चेंडू 32 धावा, मॅच नाही संपली आहे, मॅच ऑन आहे। तुम्हाला प्रयत्न इकडे करावे लागणार आहेत। पाहूया कशा प्रकारची कामगिरी केली जाते। यावेळेला फटका फसलाय, बॉल हवेत आहे, क्षेत्ररक्षक थोडेसे दूर आहेत, परंतु फिल्डर येताना पाहायला मिळतात। अतिशय जलद गतीने एकाच धावेवर समाधान मानावं लागेल। हळूहळू ही मॅच रंगतदार अवस्थेकडे निघालेली आहे, कारण दोन्ही बाजूला जर पाहिलं तर मुंबईचे खेळाडू आहेत आणि मुंबईचे खेळाडू शेवटच्या क्षणापर्यंत हार नाही मानत आणि त्यांच्यातील चुरस पाहायला मिळते। कालचा दिवसही तेवढाच चांगला या ठिकाणी पाहायला मिळाला आपल्याला। ओ हो हो, फटका चांगला आलाय, बॉल अडवण्याचा प्रयत्न होता, परंतु बॉल नाही अडलाय, सीमारेषा पलीकडेच गेलाय। या 4 धावांची धावसंख्या पुन्हा एकदा पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते 30 धावा। हळूहळू मॅच रंगतदार अवस्थेकडे, अजूनही 13 बॉल बाकी आहेत आणि मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 27 धावांची आवश्यकता। प्रचंड चुरस पाहायला मिळते आता। कधी मॅच महादेव इलेव्हन संघाच्या बाजूने जाते, कधी मॅच वेदांत इलेव्हन संघाच्या बाजूने जाताना देखील पाहायला मिळते। जोगेश्वरीचे दोन्ही संघ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत खरे। यावेळेला पुन्हा एक चांगला फटका येताना पाहायला मिळतोय, सीमारेषा दिशेने बॉल निघालाय, अडवण्याचा प्रयत्न केला जातोय। वा, चांगली फिल्डिंग तिकडे पाहायला मिळाली खरी, फेकी होईल तोपर्यंत 2 धावा पूर्ण। चांगलीच मॅच रंगली आता।
कारण मॅच गेली आहे 4 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या झाली 32 आणि अजूनही मॅच जिंकण्यासाठी 12 बॉल आणि 25 धावांची आवश्यकता. महादेव इलेव्हनला बॅटिंग करत असताना वेदांत इलेव्हनच्या विरुद्ध मात्र ही कामगिरी करायची आहे. मागील मॅच मध्ये 2 ओव्हरला 40 धावांचा देखील पाठलाग झाला होता आणि या मॅचला आपल्याला पाहायचंय कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. रोहितनेच मागील मॅच मध्ये ही एक जबरदस्त कामगिरी केली होती आणि आता पाहुयात बॉलिंगसाठी आमंत्रित करण्यात येत आहे मोनू यादव. या मोनूची सुद्धा चर्चा आहे, जबरदस्त खेळाडू आहेत मोनू सुद्धा. आदिप यादव मोनू 12 बॉल मध्ये 25 धावांची आवश्यकता आहे. मुंबईचं क्रिकेट आपण पाहतोय, जोगेश्वरीचं क्रिकेट आपण पाहतोय. या परिसराला दहीहंडीची खूप मोठी परंपरा आहे किंवा दहीहंडी पथक या परिसरामधून आपल्याला पाहायला मिळत आहेत मोठमोठ्या प्रमाणावर. विक्रमावर विक्रम मात्र जोगेश्वरीच्या नावावर लागले. दहीहंडी मध्ये क्रिकेटमध्ये देखील जर पाहिलं तर गेली कित्येक वर्षाची परंपरा आहे. अंडरआर्म क्रिकेटचे चांगले खेळाडू या परिसराने दिलेत. कबड्डीचे संघ देखील या जोगेश्वरी परिसराने मोठ्या प्रमाणावर दिलेले आहेत. पहिला बॉल वेगवान, परंतु त्याला समोरच्या दिशेने खेळलेत. 1 धाव त्या ठिकाणी मिळणार आहे. समीकरण बदलेल. 11 बॉल आणि मॅच जिंकण्यासाठी 24 धावांची आवश्यकता. मॅच चांगली होईल कारण हळूहळू रंगतदार अवस्थेकडे निघालाय सामना. जो जिंकणार तो सेमीफायनलला जाणार आहे. त्यामुळे या मॅचवर सगळ्यांच्याच नजरा लागलेल्या आहेत. यावेळेला देखील एक चांगला बॉल या ठिकाणी येताना पाहायला मिळाला. एका धावेने धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या धावेसाठीचा कॉल दिलाय जरूर, परंतु नाही. एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. अजूनही 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 23 धावांची आवश्यकता. एखादा मोठा फटका मॅच मध्ये घेऊन येऊ शकतो महादेव इलेव्हनला आणि एखादी विकेट, काही डॉट बॉल वेदांतला सुद्धा. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल मात्र या ठिकाणी टाकलाय. पंच आमच्याकडे वळलेत, करवतात. हा व्हाईट बॉल आहे. समीकरण मात्र या ठिकाणी बदललंय. अजूनही जर पाहिलं तर 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे. मॅच जिंकण्यासाठी 22 धावांची आवश्यकता आहे. 10 चेंडूमध्ये 22 धावा, 10 चेंडूमध्ये 22 धावा. चला मॅच सुरू करायची आहे. 10 चेंडूमध्ये 22 धावांची आवश्यकता अजूनही आहे. या वेळेला ताकदवर फटका आलाय खरा, पाहूया. ओ हो हो, काय फटका खेळला या ठिकाणी, जबरदस्त. एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा पॉवर आणि येतोय सिक्सर. वाह. आणि राहुल चौधरी सलामीला आलेत आणि 2 षटकार 1 चौकार त्यांच्या बॅटमधून आलाय आणि आता मात्र या सामन्याचं गणित बदलताना पाहायला मिळालेलं आहे. 16 धावा अजूनही पाहिजेत. 9 चेंडू आणि 16, 9 चेंडू आणि 16. मॅच मध्ये ऑन राहायचं असेल तर एखादा डॉट बॉल यावा लागेल. यावेळेला चांगला बॉल होता. हा बॉल थोडासा वळला होता आणि तरी देखील समोरच्या दिशेने ढकलला. 1 धाव तिकडे मिळणार आहे. समीकरण पुन्हा एकदा बदलत आहे. अजूनही जर पाहिलं तर मॅच मधील उत्कंठा वाढली. 8 बॉलचा खेळ बाकी आहे. मॅच जिंकण्यासाठी 15 धावांची आवश्यकता आहे. 8 बॉल 15. पहिलीच मॅच, या तिसरी मॅच एकंदरीत आजच्या दिवसातील चांगलीच रंगतदार येताना पाहायला मिळते. एका बाजूला ग्लेन आहेत, एका बाजूला जर पाहिलं तर राहुल चौधरी आहेत, एका बाजूला मोनू यादव आहेत. हो हो, हा बॉल मात्र जबरदस्त टाकला गेलाय आणि इकडे जर पाहिलं तर धाव घेण्याचा प्रयत्न देखील त्या ठिकाणी केला गेला. त्या प्रयत्नात रनआउटची विकेट आली आहे. समीकरण मात्र पुन्हा एकदा बदलत आहे. 7 बॉल बाकी आहेत आणि मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर धावांची आवश्यकता आहे ती 15. सुंदर मॅच, अगदी चुरशीचा सामना पाहायला मिळतोय. जोगेश्वरीच्या दोन्ही टीम मध्ये महादेव इलेव्हन विरुद्ध वेदांत इलेव्हन यांच्यातील हा संघर्ष सुरू असताना पाहायला मिळतोय.
आकाश बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. आकाश ज्या मांडू परिसरातील एक धडाकेबाज बॅटर म्हणून त्यांची ओळख आहे तेच हा बॉल मात्र महत्वाचा असणार आहे. 7 बॉल बाकी आहेत अजूनही मॅच जिंकण्यासाठी. 15 धावांची आवश्यकता. ऑक्सिजन मास्टरची स्पर्धा, फ्रेंड्स मेमोरियल ट्रॉफी आणि एक रंगतदार मॅच आपण पाहतोय. यावेळेला देखील एक चांगला बॉल येताना पाहिला मिळेल. धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेलाय खरा, परंतु एक धाव मिळते. एक पेक्षा जास्त काही नाहीये. षटकार आला परंतु तरी देखील धावसंख्येला कंट्रोल केलं गेलं आणि आता शेवटचे 6 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. चांगली चुरस पाहायला मिळते, चांगली चुरस पाहायला मिळते. कधी महादेव 11 कधी वेदांत 11 असा सामना मात्र जाताना पाहायला मिळतोय. शेवटच्या ओव्हरमध्ये मॅच येताना पाहायला मिळते, ज्या ठिकाणी 6 बॉल आणि 14 धावांची आवश्यकता. एका बाजूला जर पाहिलं तर आपल्याला खेळाडू पाहायला मिळत आहेत. राहुल चौधरी त्यांच्या जोडीला आकाश झा, एक मुलुंडचा तर एक भांडूपचा, असे 2 जबरदस्त बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत खरे. परंतु पाहूया बॉलिंगसाठी कुणाला आमंत्रित केले जाते शेवटच्या ओव्हरसाठी. करीम यांच्या हातामध्ये बॉल सोपवण्यात आलाय. यावेळेला एक ताकदवर फटका आलाय खरा, परंतु त्या ठिकाणी थोडीशी मिक्स फील्ड होते. एक धाव त्या ठिकाणी मिळेल. दुसऱ्या धावेचा कॉल दिलाय आणि 2 धावांनी धावसंख्या पुढे जात असताना पाहायला मिळते. 5 बॉल 12 रन, 12 रन 5 बॉल. काय होईल? कंपल्सरी नियम आहे, त्यामुळे कंपल्सरी पाठलाग करावा लागणार आहे. 5 बॉल मध्ये 12 धावांची आवश्यकता आहे. एका बाजूला करीम आहेत बॉलिंगसाठी, एका बाजूला राहुल चौधरी, आकाश झा. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. महादेव 11 संघासाठी जोडी समोर जर पाहिलं तर वेदांत 11. दोन्ही टीम चांगल्या आहेत आणि काय फाईट सुरू आहे. कधी इकडे तर कधी तिकडे जाणारा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. जोगेश्वरी नगरीमध्ये ओव्हर आर्म टेनिस बॉल क्रिकेट काय जबरदस्तरित्या पाहायला मिळत आहे. ऑक्सिजन मास्टर क्रिकेट ग्रुपची असणारी ही भव्य दिव्य स्पर्धा फिटनेससाठी एकत्र आले आणि एकत्र येऊन इतिहास घडवला ऑक्सिजन मास्टरने. यावेळेला मात्र अप्रतिम चेंडू त्या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय. दांडी 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 गुल, विकेट. एक महत्वाची विकेट मोक्याच्या क्षणी आलेली आहे आणि आता नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने मार्गस्थ होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजूनही मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 4 बॉल बाकी आहेत आणि 12 धावांची आवश्यकता आहे. बॅटर नेम प्लीज. बॅट्समनचं नाव कळवा. अविनाश बॅटिंगसाठी येताना पाहायला मिळत आहेत.
शेवटचे 4 बॉल बाकी आहेत 12. एखादा मोठा फटका अजूनही महादेव इलेव्हनला मॅच मध्ये आणू शकतो, परंतु एखादा डॉट बॉल वेदांतला. कोण जिंकणार या मॅचला? दोन्ही बाजूने प्रचंड चुरस आहे. दुसऱ्याच वर्षात या स्पर्धेने सगळ्यांना प्रभावित केलंय. यावेळेला अगदी म्हणजे मोठ्या प्रमाणावर पाहिलं. एकंदरीत 8वं पर्व आहे आणि गेल्या वर्षी जर पाहिलं तर या स्पर्धेत ते सगळ्यांना अगदी प्रभावित केलं आणि यावर्षी त्याच्याही पेक्षा मोठं आयोजन या ठिकाणी होताना पाहायला मिळत आहे. धावफलक जर पाहिलं तर 3 बॉल बाकी आहेत आणि 11. एखादा मोठा फटका, एखादा षटकार, एखादा चौकार मॅच मध्ये पुन्हा आणू शकतो आणि आकाश ज्याकडे ती क्षमता आहे. मुंबईतील उदयनमुख खेळाडूंच्या यादीमध्ये आकाश झा हे नाव सुद्धा आता सध्या आदराने घेतलं जाते. त्याचं कारण आहे मॅच फिरवल्यात या बॅटरने, परंतु बॉलर देखील काही कमी नाहीये. चांगली कामगिरी करतायत. अपेक्षा आहे या ठिकाणी महादेव इलेव्हनला एखाद्या मोठ्या फटक्याची. बिग हिट, पहिलाच बॉल आणि त्याच्यावर केलाय प्रहार. बॉलला पाठवलंय सीमा रेषा पार. षटकार आकाश झा याचाच उल्लेख केला होता मी. या खेळाडूकडे एक वेगळं टॅलेंट आहे. जबरदस्त बॅटिंग करतो सध्या. मॅच विनर आहे आणि काय फटका खेळलाय. तुम्ही मैदानात किती बॉल खेळतायत याला महत्व नाहीये, मैदानात जाऊन काय करताय याला महत्व आहे. तुम्ही ओपनर आलात की 7व्या नंबरवर आलात याला सुद्धा महत्व नाहीये, मैदानात जाऊन काय करताय याला महत्व आहे. आणि आकाश झा ने पहिल्याच बॉलवर सगळ्यांना टाळ्या वाजवायला लावल्या आणि आता मात्र मॅच आली आहे. 2 बॉल आणि 5 धावांची आवश्यकता. संपली नाहीये मॅच, संपली नाहीये मॅच. करीम सुद्धा कमबॅक करू शकतात. एखादा डॉट बॉल, परंतु आकाशची बॅट आता बोलायला लागली आहे. लोक मोबाईल चार्जिंगला लावतात, यांनी बॅट चार्जिंगला लावली होती की काय? पहिल्याच बॉलला षटकार खेळलाय. 2 बॉल आणि 5 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. आकाश झा, करीम, चांगला बॉल. हो 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 हो, आता टाळ्या बॉलर साठी वाजवायला पाहिजेत. काय बॉल टाकलाय. एका बॉलवर बॅटर आणि एका बॉलवर बॉलर, दोघेही हार मानायला तयार नाहीये. महादेव इलेव्हन सुद्धा आणि वेदांत इलेव्हन सुद्धा. आता मात्र शेवटच्या बॉलवर मॅच गेली आहे. 1 बॉल आणि 5 धावांची आवश्यकता, षटकाराची आवश्यकता आहे, कारण कंपल्सरीचे जो नियम आहे त्याच्यामुळे इकडे षटकार पाहिजे. बॉलरने काय बॉल टाकलाय, बॅटरने स्वतःला सिद्ध केलं आणि बॉलरने सुद्धा स्वतःला सिद्ध केलं. ही बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई आहे आणि इकडे असंच पाहायला मिळतं. हे दोघेही मुंबईकर आहेत आणि मुंबईकर हार मानायला तयार नाहीयेत, तर त्यांच्यातील लढत पाहायला मिळते. मुंबईकरांची एक खासियत आहे, मुंबईकरांची घरं लहान असतात परंतु मनं मोठी असतात आणि आज मुंबईमध्ये स्पर्धा रंगताना पाहायला मिळते. जोगेश्वरीमध्ये मॅच आवडली असेल तर सगळ्यांना विनंती आहे, एकदा जोरदार टाळ्या दोन्ही टीमसाठी होऊन जाऊ द्यात. चांगला संघर्ष पाहायला मिळतोय. 1 बॉल 5 धावा, 5 धावा 1 बॉल. महादेव इलेव्हन की वेदांत इलेव्हन, वेदांत इलेव्हन की महादेव इलेव्हन, करीम की आकाश, आकाश की करीम. शेवटच्या बॉलवर काय घडणार? टाळ्या बॉलर साठी वाजणार की बॅटर साठी वाजणार तेच पाहायचंय. शेवटचा बॉल. या वेळेला स्ट्रोक खेळला खरा, जमीन लगत समोरच्या दिशेने खेळला जातोय आणि आता मात्र टाळ्या करीम साठी वाजल्या जात आहेत. काय मॅच झाली आहे, जबरदस्त. शेवटच्या क्षणापर्यंतचा संघर्ष रंगला आणि या संघर्षाचा शेवट जर पाहिलं तर या ठिकाणी वेदांत इलेव्हनने बाजी मारताना पाहायला मिळाली आहे. दोन्ही टीम चांगल्या खेळल्या, म्हणजे एक चुरस म्हणतात ना मुंबईच्या क्रिकेटची, खडूस क्रिकेट, ते या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळालं. जबरदस्त.